पहिला चेंडू श्रीयांचा सामना करतील ते ऋषिकेश मालुसरे. सुंदर चेंडू. ऋषिकेश मालुसरे यांना काही समजलं नाही. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू श्रीयांचा सामना करतील ते ऋषिकेश मालुसरे. छावा 11 संघाचे. सुंदर चेंडू आणि क्षेत्ररक्षण यांच्याकडून क्षेत्ररक्षक झेल होता परंतु झेल बाद नाही झाले. पुढचा चेंडू श्रीयांचा सामना करतील ते ऋषिकेश. वाईट चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 1. बिनबाद 1. ऋषी मालुसरे उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते ऋषी मालुसरे. छावा संघाकडून चॉईस प्लेयर होते ऋषी मालुसरे. पुढचा चेंडू श्रीयांचा सामना करतील ऋषी. सुंदर चेंडू आणि झेलबाद होत आहेत ते ऋषी मालुसरे. सुंदर अशी गोलंदाजी श्रीयांची. पहिला झटका छावा 11 संघाला ऋषीच्या स्वरूपात. 1 वर 1 अशी धावसंख्या. सुंदर गोलंदाजी करतायत ते श्री जाधव. कुमटे संघाकडून बिलॉंग करतात श्री. सुंदर गोलंदाजी करतात तशी सुंदर फलंदाजी सुद्धा करतात. ऑलराऊंडर स्वरूपाचे गोलंदाज श्री जाधव. आणि या आधी झालेल्या मॅच मध्ये श्री जाधव हे सामनावीर पुरस्कार त्यांना मिळाला. श्री जाधव उत्कृष्ट फलंदाजी केली श्री यांनी. तशीच गोलंदाजी सुद्धा उत्कृष्ट करतात श्री. आणि ऋषिकेश यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते नवीन फलंदाज. नाव काय? गणेश भिलारे. अवकाळी गावातून बिलॉंग करतात ते गणेश भिलारे. श्री यांचा पुढचा चेंडू त्याचा सामना करतील ते गणेश. सुंदर चेंडू आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत ते गणेश. सुंदर गोलंदाजी करतायत ते श्री. छावा 11 संघाला दुसरा झटका गणेशांच्या रूपात. सुंदर गोलंदाजी करतायत ते गणेश. आणि गणेशांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते निलेश. बिरवाडी संघाचे खेळाडू निलेश. छावा 11 संघ काही अडचणीत. पहिल्या षटकात 2 झटके लागलेले आहेत ते ऋषी आणि गणेशच्या स्वरूपात छावा 11 संघाला. आणि सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते श्री जाधव. धावसंख्या झालेली आहे ती 1 वर 2 अशी धावसंख्या छावा 11 संघाची. पुढचा चेंडू श्री यांचा सामना करतील ते निलेश. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. निलेश यांना काही समजलं नाही. सुंदर षटक हाताळत आहेत ते श्री जाधव हेम्सविल्ला संघाकडून. पॉवर प्लेचे षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतायत ते श्री जाधव. पुढचा चेंडू श्री यांचा सामना करतील ते निलेश.
पुन्हा एकदा सुंदर कटवलेला चेंडू, एक धाव तो पूर्ण केली आहे, दुसरी धाव आणि दुसरी धावही पूर्ण करतायत ते निलेश आणि एक ओव्हरच्या षटकाअखेर धावसंख्या झालेली आहे ती 3 सुंदर षटक हाताळलंय ते श्री यांनी. पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या आणि त्याच्या मोबदल्यात 2 गडी बाद केलेत ते श्री यांनी. सुंदर गोलंदाजी श्री यांची. मागच्या सामन्याचे सामनावीर पुरस्कार ज्यांनी पटकावला ते श्री जाधव, ऑलराऊंडर स्वरूपाचे खेळाडू श्री जाधव. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले ते अभि गायकवाड. दरे संघाकडून बिलॉंग करतात ते अभि गायकवाड. पहिला चेंडू निर्धाव टाकला अभि गायकवाड यांनी. पुढचा चेंडू अभि यांचा सामना करतील ते गौरव. सुंदर चेंडू, सुंदर तटवलेला चेंडू, एक धावेवर समाधान मानतायत ते गौरव शिंदे. सुंदर गोलंदाजी हाताळतायत ते अभि गायकवाड. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतायत ते अभि गायकवाड. पुढचा चेंडू निलेश यांच्यासाठी. अभि गायकवाड सुंदर गोलंदाज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत ते हेमसिवला संघाकडून सुदेश घाडगे. सुंदर गोलंदाजी अभि गायकवाड यांची. सामना करतील ते गौरव शिंदे. पुढचा चेंडू अभि यांचा सामना करतील गौरव. सुंदर गटवलेला चेंडू गौरव यांनी आणि झेलची संधी आणि पुन्हा एकदा तिसरा झटका गौरवच्या स्वरूपात. छावा 11 संघाला, छावा 11 संघाची पडझड काय थांबत नाहीये. तिसरा झटका बसलाय छावा 11 संघाला. धावसंख्या झालेली आहे ती 5 या धावसंख्येवर तिसरा झटका. छावा 11 संघासाठी पुढचे फलंदाज स्वप्नील फळणे. पुढचा चेंडू अभि यांचा सामना करतील ते स्वप्नील. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू स्वप्नील अभि यांचा. ऑफ कटर स्वरूपाचा टाकलेला चेंडू अभि यांचा. या षटकातील काही चेंडू बाकी. सामना करतील ते स्वप्नील. अभि टू स्वप्नील. सुंदर चेंडू, तितका सुंदर कटवलेला चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही.
धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकाखेरीज 5 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत ते छावा इलेव्हन संघाकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये छावा इलेव्हन संघाला काही धावा जमवता आला नाहीत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक सुदेश घाडगे आणि गौरव यांचा सुंदर असा पटका, निलेश याचा सुंदर असा पटका. एक धाव पूर्ण केली, दुसरी पूर्ण केली आहे निलेश यांनी. सुदेशाच्या पहिल्या चेंडूवर धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे ती 3-7. पुढचा चेंडू सुदेशांचा सामना करतील ते निलेश. पुन्हा एकदा आणि गचाळ क्षेत्ररक्षण यष्टी रक्षक यांच्याकडून. गणेश वाडा संघाकडून बिलॉंग करतात ते गणेश यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. आणि दोन वेळा त्यांनी झेल सोडलेले आहेत ते गणेश. पुढचा चेंडू सुदेशांचा सामना करतील ते स्वप्नील. गचाळ असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हेम्सविला संघाकडून. आणि स्वप्नील फळणे यांच्यासाठी बातमी आहे की त्यांनी प्रत्येक षटकारासाठी रणजित बडे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वप्नील यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1100 रुपये रणजित बडे यांच्याकडून. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुदेशांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. स्वप्नील यांना काही समजला नाही चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती छावा इलेव्हन संघाची 10. 3-10. पुढचा चेंडू सुदेशांचा सामना करतील ते स्वप्नील. सुंदर चेंडू आणि झेलची संधी, परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेत आहेत का भाऊ? तिसरी पूर्ण करतील आणि 3 धावा पूर्ण. उत्कृष्ट अशी रनिंग करतायत ते गौरव शिंदे, निलेश आणि स्वप्नील. शॉट आहे का? 1 शॉट आहे का? 1 बाउन्स आहे. ओके. पुढचा चेंडू सुदेशांचा सामना करतील ते निलेश. सुंदर चेंडू, तितका सुंदर ऑफच्या साईडला कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत, दुसरीही पूर्ण करतायत. पाहूया तिसरी धाव घेतायत का स्वप्नील. आणि 2 धावावर समाधान मानतायत ते स्वप्नील आणि निलेश. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 15. 5च्या सरासरीने चाललेला हा रन रेट छावा इलेव्हन संघाचा 15 धावा. सुदेश यांनी या षटकामध्ये 10 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि
आणि धावबाद झालेले ते स्वप्नील. स्वप्नील धावबाद होत आहेत. गाडी बाहेर घ्यायची आहे. कृपया गाडी बाहेर लावायची आहे. कृपया गाडी बाहेर लावायची आहे. ओके ओके. स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते नवीन फलंदाज शादाब पटेल, जे षटकार चौकारासाठी माहीर आहेत. ते शादाब. अडचणीत आहे संघ छावा 11 आणि पूर्णतः धुराता आलेले ते शादाब पटेल यांच्या खांद्यावर. पाहूया शादाब काय करतायत ते. 16 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज लोमेश, त्यांचा सामना करते ते निलेश. सुंदर चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे ती निलेश यांनी. आणि आता फलंदाजीसाठी आले ते शादाब पटेल. पूर्णतः धुरा आता सांभाळावी लागणार आहे ती शादाब यांना. लोमेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते शादाब. सुंदर चेंडू लोमेश यांचा. ऑफ साईडला कटवलेला चेंडू शादाब यांनी. आणि आज हेम्स विल्ला संघाकडून गचाळ असं क्षेत्ररक्षण होत आहे. पुढचा चेंडू लोमेश यांचा सामना करते ते निलेश. निलेश हे उत्कृष्ट फलंदाजी करतायत. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू लोमेश यांचा. निलेश यांना काही समजला नाही चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू लोमेश यांचा. पुढचा चेंडू लोमेश यांचा सामना करतील ते निलेश. सुंदर लटवलेला चेंडू. पाहूया झेलची संधी. 2 धावा पूर्ण करतायत ते निलेश आणि शादाब. धावसंख्येत बदल होतोय. एक शॉट आहे. एकच धाव. धावसंख्या झाली ती 19. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू. सुंदर गटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा
स्लिप आणि विकेटी यांच्यामधलं ताळमेळ. पाचवं षटक घेऊन आलेले आहेत ते श्री जाधव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये श्री यांनी. धावसंख्या झालेली आहे ती 4 षटकाखेरीज 23. सुंदर चेंडू श्री यांचा. शादाब शादाब पूर्णतः बीट झालेल्या शादाब आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 23. पुढचा चेंडू श्री यांचा. सामना करतील शादाब. सुंदर चेंडू पुन्हा एकदा शादाब यांना काही समजत नाहीये चेंडू. पुन्हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. नाही, धावसंख्या स्थिर 23. या षटकातील काही चेंडू बाकी. सामना करतील ते शादाब. सुंदर कटवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत ते शादाब. दुसरी घेतात शादाब आणि 2 धावा पूर्ण केले शादाब पटेल यांनी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती 25. पाचवं षटक प्रगतीपथावर असताना छावा 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. सुंदर असा टटवलेला चेंडू आणि जेलची संधी. आणि जेलची संधी होती संघाचे कर्णधार अभि यांच्याकडे, परंतु झेल नाही घेऊ शकले अभि. सुंदर कटवलेला चेंडू. शादाब यांनी एकच धावेवर समाधान मानले. शादाब यांनी. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे ती 26. पुढचा चेंडू श्री यांचा. सामना करतील निलेश. सुंदर चेंडू. तितका सुंदर कटवतायत पाहूया आणि धावचित होत आहेत ते निलेश. छावा 11 संघाला पुन्हा एक झटका. वैयक्तिक 14 धावांचं योगदान दिलेलं आहे ते निलेश यांनी. निलेश यांची जागा घेण्यासाठी जात आहेत फलंदाज आकाश. श्री यांचा 5व्या षटकातील अंतिम चेंडू. श्री यांचा. सामना करतील ते आकाश. स्वार चेंडू. पंचांनी वाईटचा इशारा करतायत पंच. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतीये ती 27. सुंदर अशी गोलंदाजी केली आज हेम्सविला संघाकडून सर्वच गोलंदाजांनी. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू श्री यांचा आणि 5व्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होती ती 27. यानंतर होणारा सामना इंडियन योद्धा आणि जय भवानी मेटते दोन्ही संघाचे
संघनायकांना कॉल आहे की या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. ज्या संघाचा कर्णधार उपस्थित राहणार नाही त्याला समोरच्या संघाला टॉस विन दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे संघाने, संघाच्या कर्णधाराने. संघासाठी 6वं आणि अंतिम षटक घेऊन आले ते शेखर आणि त्याचा सामना करतील ते शादाब. शादाब यांनी या षटकामध्ये किती षटकार चौकार मारतायत ते पाहूया. शादाब पटेल षटकार चौकारांचे बादशाह मानले जातात ते शादाब. शेखर यांचा चेंडू, सामना करतील ते शादाब. सुंदर चेंडू आणि पहिला येतो का शादाब, आणि पहिला षटकार शादाब यांच्या बॅटमधून. लगातारचे 3 षटकार आलेत. संदीप जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे ते शादाब पटेल यांना. पहिला तर आलाय, पाहूया किती षटकार मारतायत ते शादाब. वाईट चेंडू शेखर यांचा. धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34. 5 बाद 34. पुढचा चेंडू शेखर यांचा, सामना करते शादाब. सुंदर चेंडू, शादाब यांना काही समजलं नाही. चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही. धावसंख्या झाली 34. पुढचा चेंडू शेखर याचा, सामना करतील ते शादाब. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि याच्यावर 6 धावा शादाब पटेल. का मी लोणावळ्यावरून महाबळेश्वरला आलोय, महाबळेश्वर प्रीमियर लीग खेळण्यासाठी, हे दाखवून देत आहेत ते शादाब पटेल. 3 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले शादाब पटेल यांनी. आम्ही पाहूया आता पुढचे 3 चेंडूवर किती धावा जमा करतायत ते शादाब. लोणावळ्यामध्ये सातत्याने क्रिकेट खेळणारे शादाब पटेल, तसेच महाबळेश्वर पोलो ग्राउंडवर षटकारांचे बादशाह मानले जाणारे शादाब. पुढचा चेंडू शेखर यांचा, सामना करते शादाब आणि पुन्हा एकदा तिसरा आलाय शादाब यांच्याकडून. 4 चेंडू 3 षटकार शादाब पटेल. नाम तो सुना होगा शादाब. आणि लगातार 2 षटकार मारले शादाब पटेल यांनी. आणि पाहूया तिसरा आला तर संदीप जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते शादाब पटेल यांच्यासाठी. धावसंख्येत बदल झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 वर. यानंतर होणारा सामना जय भवानी मेटतळे आणि इंडियन योद्धा, दोन्ही संघाचे संघनायक यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे. या इनिंग मध्ये टॉस होईल. पुढचा चेंडू शेखर यांचा, सामना करतील ते शादाब. आणि सुंदर चेंडू, तितका सुंदर कटवलेला चेंडू शादाब यांनी. आणि 1 धाव पूर्ण करतायत, दुसरी पूर्ण करतायत आणि स्वतः स्ट्राइक घेत आहेत ते शादाब पटेल. धावसंख्या झालेली ते 48. सुंदर अशी फलंदाजी करतायत ते शादाब. आपल्या संघासाठी, संघ काही अडचणीत असताना शादाब स्वतः खंबीरपणे उभे राहिले आणि संघाचे धावसंख्या 48 धावांपर्यंत पोहोचवले. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू आणि 4था षटकार शादाब पटेल यांच्या बॅटमधून. 4था षटकार आणि छावा 11 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54. 55 धावांचं लक्ष्य असेल ते
हेम्सविल्ला संघासमोर शादाब पटेल वैयक्तिक आणि 11 चेंडूमध्ये स्वतःच्या नावाला साजे अशी खेळी करणारे शादाबभाई पटेल यांनी 11 बॉलमध्ये 30 धावांचं योगदान करून आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढलेले आहे. शादाब पटेल यांचं जय भवानी मेटतळे आणि इंडियन योद्धा या संघाला शेवटचा कॉल आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार जर का टॉस बॉक्स मध्ये आले नाहीत तर या संघाला दोन्ही संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. काही षटकांची पेनल्टी या दोन्ही संघाला मिळेल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. जय भवानी मेटतळे संघाला शेवटचा कॉल आहे आणि तसेच इंडियन योद्धा या संघाला सुद्धा शेवटचा कॉल आहे की आपण कर्णधारांनी टॉस साठी यायचे, अन्यथा षटकांमध्ये तफावत केली जाईल, कमी केले जातील, याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. इंडियन योद्धा या संघाचे कर्णधार आणि जय भवानी मेटतळे संघाचे कर्णधार यांना शेवटचा कॉल आहे की आपण टॉस साठी यायचे. यानंतर कॉल दिला जाणार नाही, डायरेक्ट षटकांमध्ये कमी केली जाईल, याची नोंद घ्यायची. दोन्ही संघ उपस्थित नाहीयेत. जय भवानी मेटतळे तसेच इंडियन योद्धा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला शेवटचा कॉल की आपण समालोचन कक्षात टॉस बॉक्स मध्ये यायचे आणि आपला टॉस करून घ्यायचंय. पहिला चेंडू टाकण्याआधी आपण जर का टॉस केला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यायची दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. पहिला चेंडू टाकण्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आले नाहीत तर जय भवानी मेटतळे संघाचे कर्णधार, जय भवानी मेटतळे संघाचे कर्णधार आहे ना. हॅलो हॅलो पंच, एक मिनिट थांबायचंय, टॉस करून घ्यायचंय आपल्याला. लवकर सलीम भाई यायचंय जरा, बाय यायचंय. स्ट्रॉबेरी फार्मचे मालक सलीम भाई यांच्या हस्ते टॉस होत आहे. इंडियन योद्धा वर्सेस जय भवानी मेटतळे. कोण म्हणते टेल्स आणि इंडियन योद्धा या संघाने नाणेफेक जिंकून काय करणार आहात आपण? बॅटिंग फलंदाजी करणार आहात. जास्त वेळ घेत नाहीत, मी जातोय सामन्याकडे आणि या मॅच नंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय जय भवानी मेटतळे संघाने.
जाऊया आपण सामन्याकडे. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चेक करायचंय षटकार आहे की थ्रो गोलंदाज चेक करायचं आहे. सॉरी काय, ओके ओके, चेक करायचंय. आणि षटकार आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्री जाधव यांनी पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारलाय. तो आप्पा या गोलंदाजाला. पुढचा चेंडू आप्पा यांचा सामना करतील ते श्री. सुंदर चेंडू आप्पा यांचा. श्री यांना काही समजला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली ती 6. यानंतर होणारा सामना जय भवानी मेटतळे वर्सेस इंडियन योद्धा यांच्यामध्ये. इंडियन योद्धा यांनी नाणेफेकचा कॉल विजयी झालेले आहेत आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढचा चेंडू आप्पा यांचा सामना करतील ते श्री. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते श्री जाधव. पुढचा चेंडू आप्पा यांचा. स्विच हिटचा प्रयत्न अपयशी ठरतायत ते श्री. सुंदर गोलंदाजी करतायत ते आप्पा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आप्पा यांचा. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्या झालेली आहे ती 6. 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू आप्पा यांचा सामना करतील ते श्री जाधव. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकच धाव. एक धावेने धावसंख्येत बदल होतोय. ते हेम्सविला संघाचा धावसंख्या झालेली ती 7. आतमध्ये आपण मायक्रोफोन वरती खऱ्या अर्थाने ज्या समालोचकाला आता ऐकलं ते आमचे सुशांत सर. जिथे कमी तिथे आम्ही आणि हीच आमची हमी हे देत असताना नेहमी क्रिकेटसाठी समर्पण देणारं हे व्यक्तिमत्व सुशांत दादा आणि संदीप दादा ही एवन जोडी, 2 बंधू नेहमी क्रिकेटसाठी पुढे राहिलेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅचकडे लक्ष वेधलं जाईल. या मॅचची सुरुवात करत असताना आज मात्र आपण सुरुवात करत असताना गणरायाला करूया वंदन. असं म्हटलं जाईल ना की प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. अज्ञातव भरवणी बुद्धिमत्वा दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हारोनी देशांतरी पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो.
महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड महाबळेश्वर आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग एक महत्वपूर्ण मॅच सकाळच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन मध्ये या मॅचची चर्चा राहिली आहे. एका बाजूला टीम आपण पाहतोय, नाव आहे छावा 11, तर त्यांच्या अगेन्स्ट हेम्सविला. या दोन टीम मध्ये खऱ्या अर्थाने आता हे रणकंदन पाहायला मिळालंय, जिथे श्री आणि अभि ही जोडी दाखल झाली आहे. मागच्या मॅच मध्ये पाहिलं अंतिमच्या काही बॉलवरती लगातारचे मोठे प्रहार आले. जो धावसंख्येचा स्कोर आहे ना तो डाऊन होता, त्याला आता अप केलाय, वाढवण्याचा प्रयत्न राहिलाय. आपण पाहिलं ना तर फलंदाज शब्बीर शादाब याने मात्र जबरदस्त बॅटिंगचा कॅमिओ पेश केला. इथे दरम्यान मात्र विकेट बाद झालेत, अभि बाद झालेत आणि नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये गणेश शेवटच्या षटकामध्ये 4 षटकार लगावून धावसंख्येचा आलेख उभा केला. एक जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आपण जाऊया तज्ञ. चला हेम्सविला आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल, याची दखल घ्या. हेम्सविला हा कॉल माझा जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला एक प्लेअर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवा, खेळाडूंची नावं. आणि छावा 11 हा कॉल आपल्यालाही आहे. आपलाही एक प्लेअर जो आहे तो आमच्या कॉम बॉक्स मध्ये येईल. बॉलरचं नाव आमच्या समोर येईल प्लीज. टीम चला विनंती आहे हेम्सविला शुभम मोरे हे नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. या नावाकडे लक्ष वेधलं जाईल. एक महत्वपूर्ण मॅच आहे. आजचा दिवस जो आहे तो तिसरा आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाचं स्वागत आहे. राऊंड विकेटने गोलंदाज निघालाय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, तंत्र ड्राईव्हचा प्रहार डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, फार दूरवर आहे क्षेत्ररक्षक, बॉल होईल फरार, मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅक्सिमम चौकार, 4 रन्स. 4 धावेने धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो यावेळी मात्र हॅमर केला, डीप बॅकवर्ड पॉइंटला सरळ पाठवलाय, सीमारेषे पार, लगातारचा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4-1-4 आणि 4-2-8. मैदानाच्या आतमध्ये 8 धावा या 2 बॉलच्या पाठीमागे बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले गोलंदाज नाव आहे शुभम. यांच्या पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण करण्याचा मनसुबा. मैदानाच्या आतमध्ये श्री जाधव कुमठे गावचा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि त्याने मात्र बॅटिंग मध्ये आपला स्टान्स दाखवलाय, क्लास दाखवलाय, टेम्परामेंट दाखवलाय. इन्व्हेन्शनी त्याने फटके खेळलेत आणि एकंदरीत धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. टार्गेट जर आपण पाहिलं ना तर आता तुम्हाला बनवायचे आहेत 55 धावा, 54 बनवल्यात. पुढचा बॉल राऊंड विकेटने पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होतं, तिथून मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, स्क्वेअर कट सरळ पाठवलाय सीमारेषे पार. 3 इन अ रो, लगातारचे 3 बॉल 3 चौकार. श्री जाधव ऑन फायर, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम होना तो मंजिले भी झुका करती है. मैदानाच्या आतमध्ये आपला हौसला दाखवलाय, आपले इरादे दाखवले, स्पष्ट केलेत. एक जबरदस्त कॅमिओ पेश करताना हा बॅटर नाव आहे श्री जाधव. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही त्याला पाहताय. जबरदस्त बॅटिंगचा त्याने नमुना पेश केला. स्ट्राईक एंड वरती हा बॅटर दाखवला गेलाय आणि त्याच्या समेत मात्र असलेला फलंदाज गणेश तोही तितकाच तत्परतेने उभा आहे, स्तब्ध आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र शुभम यांच्या गोलंदाजीचा खऱ्या अर्थाने खरपूस समाचार घेतला गेलाय. राऊंड विकेटने ते पुन्हा सज्ज झालेत. स्विच हिट, ग्रेट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅडेज आहे, काही प्रश्न आहे. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केल्या. यस पंच सांगतील की इथे 22च्या स्वरूपामध्ये या धाव अंकित केले गेलेत. पहा दुधारी तलवार आहे. स्विच हिट म्हटलं ना तर दुधारी तलवार लागला तर आबाद नाही तर बर्बाद करतो. इथे 22च्या स्वरूपामध्ये ही धाव तुम्हाला अंकित केली गेल्या. सोपं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावाला कन्वर्ट केले जात आहे. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 20. अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. 35. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. ओहो, यावेळी पहा अप केलाय, तदनंतर मात्र ओव्हर द लॉंग ऑफ डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे कॅरी करतील. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद, काय जबरदस्त कॅच कॅरी केलाय. गणेश आले आणि शून्याचा चष्मा घालून सरळ पवेलियन इंडला निघून जात आहेत. ब्रेक थ्रू दिलाय. धक्का क्रमांक 2 टीमला पाहायला मिळालाय. हेम्स विला या टीमला सरप्राईज दिलाय या गोलंदाजाने. पहिल्या 3 बॉल वरती लगातारचे 3 चौकार आले, तदनंतर मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली, तदनंतर मात्र विकेट मिळवण्यामध्ये यश मिळालंय. म्हणजे शुभम एक सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. सुदेश एरंडल टीमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता विश्वास ठेवावा लागेल याच्यावरती. शुभम निघालेत राऊंड विकेटने. चला अधिकचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करूया, महत्वपूर्ण मॅच आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट जोरदार अपील केली आहे. यस इट इज. लगातारचा दुसरा आणखी एक फलंदाज सरळ तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये लगातारचे 2 ब्रेक दिलेत आणि इथे कमबॅक केलाय टीमने. 20 धावांवरती धक्के मिळालेत ते 3. श्री अजूनही स्तब्ध आहेत. षटक क्रमांक 2 संपलंय जे पॉवर प्लेचं होतं. बेरीज वर्ल्ड या संघाचे संघमालक सन्माननीय श्री अमित दादा बावळेकर यांचं या अतिथी कक्षामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. या अमित दादा, आपण एक ग्रेट प्लेयर आहात, अतिशय उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आज बेरीज वर्ल्ड या संघाला रिप्रेझेंट करत असताना आणि महाबळेश्वर क्रिकेट बोर्डासाठी बावळेकर हे नाव आल्यानंतर मात्र कुठेही कमी पडणार नाही याची खात्री आहे आम्हाला. आणि दादा, आपण या ठिकाणी आलात, या आयोजन कमिटीच्या वतीने आपण आम्ही सर्व आयोजन कमिटी आपलं सहर्ष स्वागत करतो. मोस्ट वेलकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 कडे वळूया. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हाताळलं ना, तोच गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे सुनील. चला, मी विनंती करेन 12th मॅन हेम्सविला उमेश मोरे. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॅकफूट वरती जाऊन डिफेन्सिव्ह मोड मध्ये बॅकफूट डिफेन्स शॉट मिड विकेटला कॅरी केला इथे आणि 1 धाव अंकित केली आहे. आणि आता आपण पाहतोय, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुमचा 12th मॅन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नसेल तर किंबहुना पेनल्टी दिली जाईल याची देखील नोंद घ्या. आयोजन कमिटीने हा कॉल दिलाय, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. समोरच्या टीमने जर ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, तदनंतर मात्र ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, हो अडवण्यामध्ये यश मिळवलंय. 1च धाव इथे कंप्लीट केली जाईल आणि एकंदरीत धावसंख्या 22. या ओव्हरमध्ये अधिकच्या धावा देता आल्या नाहीयेत. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला 1 सेकंद लागतो, विचार करायला 1 मिनिट लागतो, पण समजायला अख्खं आयुष्य लागतं. मैदानाच्या आतमध्ये सिद्धही तुम्हाला करावं लागेल हा विश्वास जो संघ मालकाने तुमच्यावरती ठेवलाय. हो, यावेळी पहा बाकफूट वरती गेलेत, हलक्या हाताने स्टिअर केल्या कवसला. 1 धाव कॅरी केली जाईल आणि 1 धावेने कंप्लीट झाली आहे ती धावसंख्या 23. 21 बॉल मध्ये 32 धावांचं समीकरण समोर आलंय. 21 रन्स, माफ करा, 21 बॉल आहेत आणि धावा तुम्हाला बनवायच्या आहेत 31. 32 धावा बनवायच्या आहेत. 21 बॉलच्या पाठीमागे 32 हे समीकरण समोर आलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. हो, याही वेळी पहा ड्राईव्ह केलाय ओव्हर दी बॅकआउट पॉइंटला. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील. 1च धाव कॅरी केली आहे आणि 1 धावेने धावत संख्या 24. येणारे बॉल 20 बनवायचे आहेत 31. 20 बॉल आणि 31चं समीकरण. शिंदे मंडप डेकोरेटर्स
हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधा. पुन्हा एकदा निघाले राऊंड विकेटने. ओ यावेळी पहा कल्लात्मक फटका, नजाकत, जबरदस्त प्रहार केलाय. ओवदियेश ठक्कवस, हा कव्हर ड्राईव्हचा प्रहार. मैदानाच्या आतमध्ये संत आणि संयमाने खेळलेला तालमेल बसवतायत. मैदानाच्या आतमध्ये चिकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. एक धूर्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. नाव आहे श्री. लास्ट मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताबही त्यांनी केला. मी म्हटलं होतं ना हा धूर्त खेळाडू आहे, चालाक आहे, चतुर आहे. मैदानाच्या आतमध्ये किंबहुना असे खेळाडू असणं गरजेचं आहे. पहा त्याला माहित आहे मॅचच्या सिच्युएशनने तो खेळतोय. हो याही वेळ पहा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट थ्रो येईल, बॅकअप मिळेल. आणि दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेने धावसंख्या 27 या आकडावरती 27. 27 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 18 बॉल आणि 28चं समीकरण आलेलं आहे. 18 बॉल आणि 28. मी म्हणेन ना शेवटच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले ना तिथेच ही मॅच बनली आहे. फाईट बॅक दिली जाते. हेम्सविला या टीमच्या अगेन्स्ट छावा 11 या टीमने अधिकच्या धावा बनवल्यात. 55 तुम्हाला बनवायच्या आहेत आणि त्या रोखण्यासाठी आता मात्र गोलंदाजाची एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळेल. चला आयोजन कमिटीकडून हा एक कॉल आलेला आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो, आपण सातत्याने 1 ते 2 मॅच मागे राहतो दर दिवशी. अधिकचे 1-2 दिवस वाढवण्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये आपण जितकं लवकर खेळता येईल तितकं अधिकच भर देऊया. मी विनंती करेन टीम इंडियन योद्धा आणि त्याचबरोबर टीम जय भवानी मेटतळे या दोन्ही टीमने दरम्यान मात्र टॉस झालाय. क्षेत्ररक्षण घेतलेल्या टीमला मी निवेदन करेन जसा या इनिंगचा शेवटचा बॉल संपेल ना आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. जय भवानी मेटतळे. चला टीम आता मात्र हेम्सविला या टीमने आता इथे रणनीती स्पष्ट केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आकाश हे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 18 बॉल आणि 28 डिफेन्स करायचे आहेत. रणनीती स्पष्ट आहे. प्रत्येक बॉल डॉट. मात्र स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज श्री जाधव या खेळाडूकडे लक्ष वेधले गेले. श्री मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राऊंड विकेटने आकाश निघाले. श्रीसाठी हा बॉल. पिचिंग इन द लाईन, बॉल बॅक ड्राईव्ह. पहा इथे बॅकवर्ड डिफेन्स पाहायला मिळालाय. सातत्याने बॅकवर्ड वरती हाताळण्याचा जो गोलंदाजी टीमचा मनसुबा आहे ना तो मी म्हणेन इथे क्लिअर आहे. फलंदाजांना रूम द्यायचं नाही, शरीरापासून लांब ठेवायचे नाहीत. बॉडी लाईन गोलंदाजी. तिथून मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये हा फलंदाज आहे, अटॅक मोड मध्ये नाही आहे. हा एक जमेचा बाजू राहिलाय. 17 बॉल आणि 28 ची गरज आहे. हो यावेळी पहा खोलवरचा बॉल, टोक्रशर यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला घेतलाय. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. एकेरीला दुहेरी मध्ये कन्वर्ट केलंय. किंबहुना या अगोदरचा बॉल डॉट झाला ना त्याची व्हॅल्यूच 0 झाली. या अगोदर जो डॉट काढला होता ना तो बॉल खऱ्या अर्थाने कमबॅक करून देत होता. मात्र सिंगलला डबल मध्ये ज्यावेळी फलंदाज कन्वर्ट करतोय ना मोमेंटम शिफ्ट करतोय आपल्या बाजूने. श्री जाधव हा चतुर खेळाडू आहे. आम्ही सातत्याने उल्लेख केलाय. तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. थोडस तुम्ही जर हो यावेळी पहा पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. इथे एकच धाव द्यावी लागेल. एक धाव घेतली पहा दुसरीसाठी निघतील का नाही, थांबवलंय. उत्कंठा याच बाबीची आहे की मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती अधिकच्या धावा दिल्या नाहीत. मात्र या गोलंदाजाने प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. मी म्हणेन ना ज्या पद्धतीने त्याने यॉर्कर लेन आणि पिचिंग इन द लाईन फलंदाजांना हात खोलू दिले नाहीयेत. ही गोलंदाजी अशा लेंथने आणि याच लाईनने तुम्हाला करावी लागेल आणि ते करता आहेत. पुन्हा एकदा निघालेत आकाश. ओ यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. कॅच कॅरी करणं मस्त आहे. ओहो इथे कॅच कॅरी केलाय. धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद.
लवमेश बाद झालेत. लवमेश मोरे निराश होतील मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज दाखल होतील आकाश झारे. आकाश झारे वाडा या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या खेळाडूकडे क्षमता असावी. कदाचित वाडा या संघामध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांनी चांगले क्रिकेट खेळले आणि सध्या नेहमी टच मध्ये असलेली ही टीम आहे आणि याच टीमचा हा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाज कमी नाहीये आकाश. पहिला बॉल ऑन साईडला दूरवर आहे. क्षेत्ररक्षक वेगाने यावं लागेल. एकावरतीच थांबावं लागेल. पहा दुसरीकडे जाणार नाहीयेत. वा क्षेत्ररक्षणही इतकंच महत्वाचं आहे. वेल डन. अभिनंदन मी करेन क्षेत्ररक्षकाचंही कौतुक करेन. एकाच धावेवरती फलंदाजाला थांबवलंय. मॅच बनली आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आहे ती 31. तेरा बॉल आणि 24चं समीकरण समोर आलंय. हो याही हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12. बनवायचे आहेत 23. 12 बॉल आणि 23चं इक्वेशन इथून पुढे मनवलं जाईल. चला मी विनंती करेन छावा 11 आपण इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थाने टाइम ब्रेक घेतलाय. आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतलाय. आता कोणीही जाऊ नका. चला वेग वाढवा प्लीज. नवीन गोलंदाज दाखल झालेत ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आले. चला वेळ घेऊ नका प्लीज. आयोजन कमिटीने सातत्याने आम्हाला हे ऑन केलंय. आपण अधिकचा वेळ घेतो याची दखल घ्या. आजचा दिवस तिसरा आहे. तिसरा दिवस प्रत्येकाचा चेहरा तितकाच उत्साही आहे आणि हर्ष उल्हास प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आहे. काल शिवजयंतीचा दिवस आपण पाहिला. प्रत्येकाने अतिशय आनंदामध्ये शिवजयंती साजरी केली आहे. हा आपल्या सर्वांसाठी आनंद क्षण आहे. चला गोलंदाज आल्यात. पहिला बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. हो यावेळी जागा बनवली आहे. फाईन लेगला हा बॉल डिस्पॅच केलाय. सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. या गोलंदाजाने चूक काय केली आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले गोलंदाज ऋषिकेश. ऋषिकेश यांनी गोलंदाजी आहे ना ती पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि थोडासा बाउन्सही दिला होता. तुम्हाला लाईन आणि लेंथ जी आहे ना ती पिचिंग इन द लाईन करावी लागेल. मिडल स्टंप वरती बॉल आहे ना तो इंड होणं गरजेचं आहे आणि तो इंड झाला ना तर फलंदाजाला हात खोलता येत नाहीयेत. हे पाहायला मिळालंय या अगोदरच्या ओव्हरमध्ये. ऋषिकेश यावेळी राऊंड विकेटने येतील. राऊंड विकेटने येतील. आता लाईन काय आहे ही पाहावी लागेल. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चूक करतोय हा गोलंदाज. मॅच ऑन झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला बनवायचे आहेत येणारे 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे 18 धावा. या बॉलरने मॅच ऑन केली आहे. ऋषिकेश. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. कॅरी केला जाईल का हा विकेट महत्वाचा आहे. यस इट इज. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त हादरा मिळाला या टीमला. श्री जाधव बॅक टू द पवेलियन. म्हणूनच म्हटलं आता ना अरे फर्क बहुत है तेरी मेरी तालीमों में. तूने उस्तादों से सीखा है तो मैंने हालातों से सीखा है. मैदानाच्या आतमध्ये सिच्युएशनला काय गोलंदाजी केली आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप हा यॉर्कर लेन त्याच्यावरती मात्र प्रहार मिस हिट केलाय आणि श्री जाधव यांचा विकेट. मॅच ऑन झाली आहे. नवीन फलंदाज आता दाखल होतील. नाव आहे माज वारुणकर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. महत्वाची मॅच आहे. आता येणारे बॉल शिल्लक राहिलेले आहेत 10 बॉल आणि 18 धावा इथून पुढे तुम्हाला बनवायचे आहेत. 10 बॉल्स 18 रन्स. महत्वपूर्ण मॅच आहे.
पुन्हा एकदा नवीन बॅटर दाखल झालेत ओ दे राऊंड विकेटने. ओ आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळी पहा फॉलो करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅम्प लाईन आणि ट्रॅम्प लाईन वरून जाणारा बॉल बीट केलं. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण मॅच आहे. मॅच कडे लक्ष वेधलंय. 9 बॉल आणि 18चं समीकरण. 9 बॉल्स 18 रन्स. हो यावेळी पहा बॉल बॅक ड्राईव्ह. डायरेक्ट हिट येईल का नाही. कॅरी केला नाहीये. एक धाव अंकित केली आहे. किंबहुना आता 8 बॉल आणि 17ची गरज. मॅच ऑन झाली आहे. मी कौतुक करेन शादाबचं. त्याने बनवलेल्या त्या 24 धावा शेवटच्या क्षणी नवसंजीवनी घेऊन आलेत या टीमला. आमचे संदीप दादा ज्या वेळी आम्हाला भेटलेत ना त्यांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलंय चर्चा होईल संदीप दादाची. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल. कॅरी करणं मस्त आहे. ओ कॅरी केला गेलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. काय जबरदस्त रनिंग. मैदानाच्या आतमध्ये कॅरी करत असताना विकेट मिळवलाय. धक्का क्रमांक अजून एक. 5 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. आकाश पुन्हा एकदा बॅक टू द पवेलियन निघून गेलेत. आता इन 8 नंबर 8 वरती किंबहुना मी म्हणेन 6 फलंदाज बाद झालेत. शेखर आलेत. मगाशी आम्ही चर्चा करत होतो. आमचे संदीप दादा जाधव यांच्याकडे आम्ही लक्ष वेधलं होतं. त्यांच्या गाडीमध्ये बसलो आणि टू व्हीलरवरती बसल्यानंतर मात्र दादाने 2 शब्द कानामध्ये हळूच पुटपुटले की आयुष्यामध्ये सर्व गणित तुम्ही पाहिलं असेल. पुस्तकामध्ये तुम्ही सगळे त्रिकोण, काटकोण, षटकोण, लघुकोण सगळे कोण पाहिले असतील. मात्र दृष्टिकोन हा तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये मिळेल. आणि दादाने सांगितलं की हा दृष्टिकोन आहे ना तो फार सुंदर असला पाहिजे. आम्ही सोशल या संघाकडे अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळलाय आणि हाच दृष्टिकोन आमचा राहिलाय की मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना घडवायचं आहे. पहा यावेळी पहा खोलवरचा बॉल आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली गेली आहे. दुसरीसाठी जातील का नाही. तुत्तू मैमय. रनआउटची संधी. पंच आता रेफर करतील. यस मैदानाच्या आतमध्ये रेफल केलाय. तडमफारला रनआउट साठी. चला फलंदाज बाद आहेत. OUT. धक्का क्रमांक 7. अर्ध्यापेक्षा जास्तीची टीम डगआउट मध्ये गेली आहे. टीम छावा 11 ने जो खंबाक केलाय ना नावामध्ये ताकद आहे, पॉवर आहे. छावा म्हटलं तर शिवरायांचा तो सुपुत्र त्याच्या नावाची चर्चा होईल. न झेपणारी तलवार आपल्या हाती घ्यावी आणि जे वडिलांनी स्वप्न पाहिलं ते स्वप्न जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढावं आणि ते पूर्ण करावा. हाच ध्यास म्हणजे आमचे राजे शिवछत्रपतींचे. पहा यस संभाजी राजांची आपण चर्चा केली मात्र आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती आमची संपूर्ण टीम पाहायला मिळाली आहे. वा प्रेक्षक वर्ग आज ज्या स्टेजवरती बसलाय आणि त्या संपूर्ण स्टेजवरती आम्ही पाहतोय. समीकरण बनलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 17. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येस 6 बॉल आणि 17 रन. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 23 ची मॅच होती ती आता 6 बॉल 17 वरती आली आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहेत स्वप्नील. ओ यावेळी पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. शेखर बॅक टू द पवेलियन. आणखी एक धक्का. मैदानाच्या आतमध्ये सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक अडथळे. गाडी जी सुसाट निघाली होती ना. पहा आमचा महाबळेश्वरचा घाट आहे. दोन्ही बाजूला घाट आहे. एक वाईचाही घाट आहे आणि या बाजूलाही घाट आहे. या घाटावरून तुम्ही निघालात ना न्यूटन मध्ये गाडी असेल तर धोका आहे. स्पीड ब्रेकर तुम्हाला घ्यावा लागेल, ब्रेक लावावा लागेल, अन्यथा गाडी नॉनस्टॉपने जाईल. चर्चा राहिले. चला नेक्स्ट टीम थोडीशी घाई करा. जय भवानी मेटतळे हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होण्यासाठी सुसज्ज व्हा. मॅच बसली आहे. 5 बॉल 17 ची मॅच. नवीन फलंदाज दाखल झाले आहेत. जिब्राईल मैदानाच्या आतमध्ये. जिब्राईल कडे लक्ष वेधले गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्वप्नील आले. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील राऊंड विकेटने जिब्राईल साठी. चला अधिकचा वेळ घेऊ नका.
प्लेयर ऍड नाहीये. वा, चला जय भवानी मेटतळे आपली टीम सुसज्ज ठेवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. येणारे बॉल शिल्लक आहेत 5, बनवायचे आहेत 17. 5 बॉल 17चा हा महामुकाबला कोणाला होईल खतरा. जिब्राईल हा बॅटर आहे ना, याच्याकडे ती क्षमता आहे. जिब्राईल या धावा बनवू शकतो, ही आशा आहे, उमेद आहे. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. चला वेग घ्या स्वप्नील. राऊंड विकेटने आलेत. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. एकाच ट्रॅक वरती 2 गाड्या. इथे ऍक्सिडेंट होणार आणि धक्का क्रमांक अजून एक. कल्पने पलीकडचं क्रिकेट. एक्स्ट्राची रन आली आहे तरी देखील उत्कंठा होती स्ट्राईक घेण्याची. येणारे बॉल शिल्लक आहेत 5, बनवायचे आहेत 16. अंतिमची विकेट आहे. धीरज बाद झालेत. लास्ट विकेट. ऑल आउट या स्पर्धेमध्ये एक टीम झाली आहे, कोयना वॉरियर्स. चर्चा राहिली आहे. चला आता अंतिमचा विकेट आहे. हेमंत आलेत. स्ट्राईक एंड वरती जिब्राईल आहे. जिब्राईलकडे ती क्षमता आहे. 5 बॉल आणि 16 धावा करण्याची गरज आहे. अंतिमचं काही बॉल. हो, यावेळी पाहता ओवधी एक्स्ट्रा कव्हर्स केलाय. इनसाइड आउटचा प्रहार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली आहे. आता हेमंत आल्या स्ट्राईक एंड वरती. शेवटचा खेळाडू आहे या टीमचा, अंतिमचा खेळाडू आहे. आतापर्यंत 9 खेळाडू बाद झालेत. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली कॅच ड्रॉप केली आहे. मॅच ऑन आहे. इथे आता धावफलकावरती धावसंख्या आहे 41. तुम्हाला बनवायचे आहेत 2 बॉल 14. या तुम्हाला बनवायचे आहेत, याची नोंद घ्या. हो, धक्का विकेट. ऑल आउट झाले. जबरदस्त कॅमिओ पेश केला या टीमने. चला थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच सकाळच्या सेशन मध्ये प्रभावित करणारी मॅच. शेवटच्या बॉलवरती जाऊच दिलं नाहीये आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला जय भवानी मेटतळे. चला दोन्ही टीम शेक हँड करायचा आहे, याची नोंद घ्या. हस्त आंदोलन करूनच मैदानाच्या आतमधून आपण बाहेर निघायचं आहे, याची नोंद घ्या. चला शादाब पटेल हे ठरलेत या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करू त्यांचे मोठे बंधू